गेले वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात संतांचे विचार पोहोचवण्यासाठी अनेक लोक काम करत असतात, ते म्हणजे कीर्तनकार. आणि याच कीर्तनकारांचा सहभाग जो आहे तो वर्षभरानंतर येत असलेल्या विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढी वारी. आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार जे ते आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण या वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांशी करत असतात. महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, खरं तर वारीत सहभागी झालेले आहेत. खरं तर तुम्ही वर्षभर संतांचे विचार ही सिदोरी आपण संबंध महाराष्ट्राला ऐकवत असतो, देत असतो. वारीत सहभागी होण्याचा काय आनंद वेगळा मिळतो? पंढरीची वारी आहे माझी घरी, आणि कन खरी तीर्थव्रत. वारकरी संप्रदाय म्हटला की वारकऱ्यांची काही व्रतनिष्ठा असते, तीर्थनिष्ठा असते आणि क्षेत्रनिष्ठा असते. तर वारकरी म्हटला की जो वारी करतो तोच वारकरी, जो वारी करत नाही त्याला वारकरी म्हणत नाहीत. वारी हा फक्त येणं जाणं एवढ्या पुरतं मर्यादित नसून वारी हे एक तत्व आहे, वारी हा एक आनंद आहे, वारी ही एक व्यवस्थापन कौशल्य शिकण्याचं उत्तम ठिकाण आहे. इथं येण्यापूर्वी आकाशात ढग जमून आल्यानंतर शेतकऱ्याला जसं पेरणीचं वेध लागतात, तसे वारकऱ्याला सुद्धा पंढरीच्या वारीचे वेध लागतात. मग बाकीच्या सगळ्या सुख सुविधा संपदा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वारकरी हा विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं पायी निघत असतो. तसाच आमच्या नाशिक जिल्ह्यातून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी असणारे जे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे, तिथून निवृत्तीनाथांचा सोहळा निघतो आणि त्या सोहळ्यामध्ये आम्ही त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा पायी प्रवास करतो. खूप आनंद वाटतो. चालिलेनी वाटे गावून या जाता वाटे. तुकाराम महाराज म्हणतात की एरवी तुम्ही जर रिकामं तोंड घेऊन किंवा काही भजन न करता 5 किलोमीटर जरी चालले तरी तुम्हाला थकवा येतो. तुम्ही सकाळी उठून जॉगिंगला जाता, पुन्हा संध्याकाळी तुम्ही वॉकिंगला जाता, तिथं तुम्ही 2-3 किलोमीटर चालल्यावर थकवा येतो. परंतु इथं वारकरी 20 किलोमीटर 25 किलोमीटर कधी कधी 30-35 किलोमीटर पर्यंत चालतात, परंतु थकवा कोणाला येत नाही. त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर चालिलेनी वाटे गावोनिया जाता वाटे. चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे. तुम्ही चालले हे वारीमध्ये कळतच नाही, कारण भगवंताचं भजन करत 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 हा मार्ग हा पंथ क्रमत असतो. मुळात जीवाला जीवदशा सोडून शिवदशा प्राप्त करण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे वारी आहे. वारी म्हणजे एखाद्या अस्वस्थाला आश्वस्थ करणारी वारी आहे. एखाद्या वैचारिक दरिद्र्याला वैचारिक श्रीमंती देणारी वारी आहे. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये जर त्याचं अंतःकरण कोरडं असेल, वृक्ष असेल, तर त्याला प्रेमाने भरून टाकणारी ही वारी आहे. म्हणून घरी असताना जी लोक घरामध्ये बायकोशी नीट बोलत नाही, मुलांशी नीट बोलत नाही, आजूबाजूच्या लोकांशी नीट बोलत नाही, ती माणसं वारीमध्ये आल्यानंतर कुणाचा धक्का जरी लागला आणि घसरून पडले तरी पण माऊली हळू चला असं म्हणतात. ही एक फार मोठी परिवर्तनाची लाट आहे वारी. वारी म्हणजे परिवर्तनाची लाट आहे असं महाराजांनी सांगितलं. महिला कीर्तनकार आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर वारीतली जी संख्या वाढता आपण पाहतोय वारकऱ्यांची, महिला ज्या वारकरी आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहेत आणि आज आपणही खरं तर या वारीमध्ये सहभागी झालेला आहात. काय वाटतं या वारीतल्या महिलांचा वाढता सहभाग कौटुंबिक कारणासाठी, किंवा महिला जी आहे ती कुटुंबाचा आधार असतो आणि महिला वारीत आल्यानंतर, वारी संपल्यानंतर घरी गेल्यानंतर हा एक बदल असतो का महिलांचा? हो, नक्कीच. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी गोड आहे. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. इतर घरातून ज्या वेळेला महिला निघते त्यावेळेला डोक्यामध्ये असंख्य विचार असतात. महिनाभर पायी चालायचंय. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पंढरपूर, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या पायी पालखी सोहळ्याबरोबर अनेक
महिला त्या ठिकाणी निघालेल्या आहे. आता जवळपास लाखोपेक्षा जास्त भाविक दादांबरोबर या ठिकाणी पायी चालत आहे. आता जर तुम्ही जसं विचारलं की महिला घरातून निघाल्याच्या नंतर किंवा घरी गेल्याच्या नंतर काय परिवर्तन होतं, 100% आता काही महिला भांडकुदळही असतात. जसं जनाबाई देवाबरोबर भांडते तसं काही महिला घरामध्ये वाद घालून किंवा वारीची उत्कटता व्यक्त करत असताना त्या घरात बोलत असतात. कारण अंतर्मनातला तो भाव जो आहे तो सांगत असता वारीला जायचं. परंतु वारीला जात असताना कोणाचा धक्का लागला, प्रत्येक महिला प्रत्येकासोबत दादा, काका, मामा, आई, बहीण, भाऊ या सर्व नात्यानं त्या ठिकाणी प्रत्येक महिला प्रत्येक महिलेशी, प्रत्येक पुरुषाशी त्या ठिकाणी बोलत असते. आणि मुखारविंदात एकच चिंतन असते, माऊली 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 माऊली. आणि हा अट्टहास फार मोठा आहे. पहाटे 3 वाजता उठायचंय. पहाटे 3 वाजल्यापासून सर्व त्यांचं सगळं आटपून आणि दादांसोबत त्या ठिकाणी निघायचंय. परंतु तिकडनं आल्याच्या नंतर तो अनुभव ज्या वेळेला ते घरामध्ये सांगतात तो अनुभव फार अवेगळा असतो. कारण ते समाधान चेहऱ्यावरती त्या ठिकाणी प्रत्येक महिलेच्या त्या ठिकाणी दिसत असतं. आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या नातवंडांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या सुनीला सांगत असता, वारीला चला, काय वारीला या एकदा, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू. मग त्या सांगत असता विठुरायाला भेटायची ओढ ही आगळी वेगळी असते. जेणेकरून असं म्हणतात, सर्वजण सांगतात जगाचा मालक, विश्वाचा मालक हा सध्या कळसावरती त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे. जसं विश्वपिता भगवान परमात्म्याला वारकऱ्यांची ओढ लागलेली असते, तसं ती महिला सर्व काही आवरून विठुरायाला भेटण्याकरता त्या ठिकाणी तिची अंतर्मनातली तळमळ वेगळी असते. केव्हा माझा विश्वाचा मायबाप मला त्या ठिकाणी भेटेल, केव्हा माझा विठुराया मला भेटेल. कारण तो सर्व काही आपलं पाहतो. कारण चिंता आपण करतो, परंतु आपण त्याचं चिंतन जर केलं तर आपली चिंता सुद्धा तोच त्या ठिकाणी करणार आहे. मला असं वाटतं प्रत्येक महिलेनं त्या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण आपली चिंता तो करतो, आपल्याला काही करायची गरज पडत नाही. खरं तर वारीच्या माध्यमातून वर्षभर या ठिकाणी संबंध महाराष्ट्रात आपल्या संतांची शिदोरी घेऊन कीर्तनकार ज्यावेळेस फिरत असतात, पोहोचत असतात आणि आपल्या वाणीने समाजाला एक वेगळी दिशा देत असतात. त्याच हेतूने या वारीमध्ये कीर्तनकार सहभागी होता आणि आपल्या विचारांची शिदोरी जी त्या या संबंध वारकऱ्यांमध्ये पोहोचवत असतात. कॅमेरामन तुषार डेपलेसह कुशाल पाटील, सोलापूर.